टोक टोक पक्षी. हॅलो, डॉक्टर जयकर स्पीकिंग. डॉक्टर, मी जनार्दन बोलतोय. थोडं काम होतं, पण फोनवर सांगण्यासारखं नाही. घरी कधी भेटाल? रात्री येतोस? साधारण 10च्या सुमाराला. त्याआधी येतच नाही मी दवाखान्यातून. येतो, आज रात्रीच येतो. बाकी सगळं ठीक? बेबी मजेत आहे ना? तिच्याबद्दलच आहे. रात्री सांगतो. तशी ती आजारी वगैरे नाही, पण असंच. मग ये रात्री. थँक्यू डॉक्टर. बेबीबद्दलच आहे आणि फोनवर सांगण्यासारखं नाही. म्हणजे काय असेल? ओ गॉड, एवढी चिमुकली गोड पोरगी. जेमतेम 5 वर्षाची असेल. तिला काय झालं असेल एकाएकी? त्यातून आजारी नाही म्हणतोय. मग डॉक्टर कशाला? झालं तरी काय या पोरीला? तिला काय झालं हेच आम्हाला समजत नाही. तसं पाहिलं तर अगदी नॉर्मल आहे. पण मध्येच हे असं काहीतरी. काय समजायचं? पहिल्यापासून सांग पाहू सगळं. या मे महिन्यातली गोष्ट. मी रजा काढली होती. कुठंतरी हिल स्टेशनवर जाऊन आराम करावा म्हणून. पण या सुमाराला कुठंही जा, गर्दी ठेवलेलीच. कसला आराम नि कसला एकांत. माणसांची नुसती गजबज असते. म्हणून यंदा मी ठरवलं, कुठल्या तरी आडबाजूच्याच ठिकाणी जायचं, हिला आणि बेबीला घेऊन. कुणीतरी नाव सांगितलं अंजनवन. म्हणाले तिथे गर्द झाडी आहे आणि पाहिजे तेवढी शांतता. त्यांचं म्हणणं खरं होतं आणि हे तिथं पाऊल टाकता क्षणी पटलं. आजूबाजूला उंच उंच डोंगर, गाव दरीत वसल्यासारखं. गाव तरी कशाला म्हणायचं, नावाप्रमाणे एक मोठं जंगलच आहे. जंगलातच थोडीशी वस्ती आहे. तिला गाव म्हणायचं झालं तर ती वस्तीसुद्धा अगदी विरळ. आम्ही उतरलो होतो त्या हॉटेलपासून दूरच, घर अर्ध्या मैलावरच होतं. ते हॉटेल तिथं चालतं तरी कसं कुणास ठाऊक. चालत असलं तरी आमच्यासारख्या मुद्दाम आडगाव शोधणाऱ्या प्रवाशांच्या जीवावरच. अर्थात अशा प्रवाशांना देखील या गावात यायला केवळ हा एवढाच सीझन असणार. झाडी इतकी दाट आहे की वर्षातले 5 महिने धो धो पाऊस पडणार. मुख्य रस्त्याशी असलेला संबंध तुटणारच. पण तेवढा पावसाळा सोडला तर एरवी मात्र ही जागा मोठी रम्य आहे. रम्य आहे असं म्हटलं खरं, पण ते काही अगदी खरं नाही. हिरवं रान, गर्द झाडी आणि उंच उंच वृक्षांनी झाकलेलं आभाळ पाहिलं की शहरी डोळ्यांना निवल्यासारखं वाटतं. पण मला उलट थोडी भीतीच वाटली. एकतर आमच्या हॉटेलभोवती सगळीकडे जंगलच पसरलेलं होतं. नजर टाकावी तिथे आडमाप रुंदीचे उंच थोराड वृक्ष दिसत. त्यामुळे भर दिवसा देखील सावलीच होती. पानांच्या एका प्रचंड झाडीखाली झाकून ठेवल्यासारखे वाटे. संध्याकाळी तर विचारूच नका. 5:30ला काळोख पडायला लागायचा आणि रात्री ते झाडाचं राक्षसी सैन्य आपल्या भोवती टेहळणी करत आहे असं जीव लागून वाटायचं. आणि या सगळ्यात गुदमरून सोडणाऱ्या वातावरणात भर टाकणारी आणखी एक गोष्ट म्हणजे सुतार पक्ष्यांचा आवाज. त्या सगळ्या झाडांवर एकूण सुतार पक्षी होते तरी कोण कोण जाणे. त्या गर्द झाडीत ते दिसत तर काहीच नसत, पण त्यांचं टोकटोक टोकटोक मात्र दिवसभर चालू असायचं. सगळ्यांची मिळून ती घण घातल्यासारखी टोकटोक ऐकून घाबरल्यासारखं व्हायचं. वाटे आपल्याला न दिसणारी एक अघोर शक्ती काहीतरी फोडून टाकत बसलीये. त्यातनं त्या रानात दुसरा कसलाच आवाज नव्हता. सगळं अगदी चिडीचीप. स्तब्ध होतं, जागच्या जागी निश्चल. त्यामुळे ती टोकटोक जशी काही अंगावरच येई. नंतर आम्हाला त्या आवाजाची सवयच झाली. पण सुरुवातीला मात्र आम्ही दोघं त्या आवाजापायी अगदी बैचैन होतो. तुम्ही दोघं? आणि बेबी? आश्चर्य म्हणजे बेबीला तो आवाज आवडायचा. पहिल्यापासून जशी काही ती त्या आवाजानं भारली गेली होती. मध्ये 5 मिनिट जरी आवाज थांबला तरी ती विचारायची, बाबा टोकटोक का बंद झाली? आणि ती पुन्हा सुरू झाल्यावरच तिचं समाधान व्हायचं. शेवटी शेवटी आम्ही तिला म्हणायला लागलो होतो, अगं आता इथं तुला एकसारखी टोकटोक लागते, परत गेल्यावर कुठनं मिळणार टोकटोक? हाच प्रश्न एके दिवशी तिला विचारला. तेव्हा ती म्हणाली, माझ्याकडे आहे टोकटोक. तिच्या बोलण्याची आम्हाला गंमत वाटली.
आम्ही विचारलं, तुझ्याकडे कशी येईल टोकटोक? त्यासाठी टोकटोक पक्षी हवा. तशी ती म्हणाली, माझ्याकडे आहे टोकटोक पक्षी. मी म्हटलं, कुठं आहे? ती किंचित गंभीर होऊन म्हणाली, तुम्हाला दिसत नाही पण माझ्याकडे आहे. खरंच आहे. तुम्हाला सांगतो डॉक्टर, ते शब्द ऐकले आणि माझ्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. खरं तर भीती वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. आमचं सगळं बोलणं गमतीनंच चालायचं. आणि तरी देखील मला बेबीचे शब्द कुठंतरी अशुभ वाटत होते. कदाचित हा तिथल्या वातावरणाचा परिणाम असेल. वातावरणाचा? म्हणजे? म्हणजे आमच्या आजूबाजूला जंगल होतं त्याचाच. तसं पाहिलं तर तिथे सुट्टी मजेत घालवली, शांततेतही. शहरातल्या गजबजाटापासून थोडा वेळ दूर राहिलो. पण तरीही असं वाटायचं की जंगलात काहीतरी भीतीदायक आहे. कदाचित असं असेल की निसर्गाचं असं लांबरुंद पसरलेलं भव्य शुद्ध स्वरूप पाहायची सवय नसल्यामुळे त्या झाडांच्या दुनियेची आम्हाला भीती वाटत असेल. कदाचित एकसारखं लाकूड फोडीत राहण्यासारखी ती अदृश्य पक्षाची चिकाटी भयप्रद असेल. काहीही असेल. पण असं वाटायचं की या सगळ्यापासून आपण जेवढे दूर जाऊ तेवढं बरं. त्यातलं काहीही आपल्याबरोबर यायला नको. पण बेबीला मात्र ते सगळं आपलंसं वाटत होतं. लहान मूल निसर्गाच्या अगदी जवळ असतं म्हणून असेल. पण ती त्या वातावरणात रमलीही होती. जो आवाज आम्हाला नकोसा वाटत होता तो ती बरोबर घेऊन जाऊ पाहत होती. इथं परत आल्यावर मात्र आम्ही सगळं काही विसरून गेलो. ते भीती दाखवणारं जंगल, तो पक्ष्यांचा न थांबणारा आवाज आणि त्यावरचं बेबीचं बोलणं देखील. इथं आल्यावर आम्ही कुणीच अंजनवनाच्या आठवणी काढल्या नाहीत, बेबीनं देखील. म्हणूनच नंतर एका दिवशी तिच्या वागण्याचं मला आश्चर्य वाटलं. ही आत काहीतरी काम करत होती. मी बाहेरच्या खोलीत वाचत बसलो होतो. समोरच बेबी ठोकळे मांडून खेळत बसली होती. खेळता खेळता ती एकदम अपूर्व आनंद व्हावा तशी ओरडली, आला. मी दचकून विचारलं, कोण आला? टोकटोक पक्षी. झाडांमध्ये फिरायला गेला होता इतके दिवस, आता परत आला. म्हणजे बेबी अजून टोकटोक पक्षाला विसरली नव्हती तर. पण गेला काय आणि आला काय, काही समजण्यासारखंच नव्हतं म्हणा. 5 वर्षाची ती मुलगी, तिच्या बोलण्यात कसली गंमत शोधायची. तो म्हणतो, मला भूक लागलीये म्हणून परत आलो, बेबी म्हणाली. तुला समजते त्याची भाषा? हो, हळूच टोकटोक करून सांगतो. मी बेबीचं बोलणं गंमत म्हणून सोडून दिलं. पण 4च दिवसात घरात एक वाईट गोष्ट घडली. आम्ही एक पोपट पाळला होता. त्याच्या पिंजऱ्याचं दार बहुधा उघडच राहिलं. सकाळी पाहिलं तर विठू मेलेला. बहुत करून शेजारच्या काळ्या बोकानं त्याच्यावर हल्ला केला असावा. पण एक गोष्ट विचित्र वाटण्यासारखी होती. भोक्याने हल्ला केला असता तर सगळीकडची पिसं पडली असती. जागोजाग रक्त निघालं असतं. पण इथं तसं काहीच नव्हतं. पोपटाच्या डोक्यात एक आरपार भोक पडलेलं होतं. आणि तेवढ्याच जागेवर रक्तामासाचा चिखल झाला होता. शिवाय पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं असावं असं म्हटलं तर काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं म्हणूनच. पण खरं पाहता दाराची कडी जशीच्या तशीच होती. आम्ही काळ्या बोक्याचं नाव घेतलं तेव्हा बेबी काहीच बोलली नाही. आश्चर्य म्हणजे विठू मेला म्हणून ती रडली सुद्धा नाही. दिवसभर गप्पच होती. जशी काही मनातल्या मनात काहीतरी घोळवत होती, कसला तरी विचार करीत होती. 5 वर्षाची मुलगी अशी गप्प बसून विचार करत राहिली तर ते पाहणाऱ्याला कसं वाटेल? संध्याकाळी जसं काही तिच्याने राहावेना, ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, बाबा तुला एक गंमत सांगू? ती मला अरेतुरे करते. आईपेक्षा मीच तिला अधिक जवळचा वाटतो. आमचं एकमेकांशी भलतंच चांगलं पटतं. म्हणूनच बहुधा तिनं आपलं गुपित आईला न सांगता मला सांगायचं ठरवलं असावं. कसली गंमत? विठ्ठूला की नाही काळ्या बोकानं मारलं नाही. मग त्याला टोकटोक पक्षानं मारलं. कुठाय टोकटोक पक्षी? आता गेलाय झाडांमध्ये फिरायला. त्याला भूक लागली होती. आता पोट भरलं तेव्हा गेला तो. मग मला नाही दिसला तो. कसा दिसेल? कुणालाच नाही दिसत तो.
म्हणजे तो नाहीच ना? तू उगाच काहीतरी सांगतेस. मग तिला वाईट वाटू नये म्हणून मी पुन्हा विचारलं. माझी गंमत करतेस, होय ना? नाही, तो खराच आहे. तुम्हाला कळत कसं नाही हो? मी सांगितलं ना, तो आलाय. माझ्यासोबत आलाय. दिसला नाही म्हणून काय झालं? त्यानं चोचीनं टोकटोक करून पाडलेलं भोग तर दिसलं ना आपल्याला? कुठलं? मग आठवलं. पोपटाच्या इवल्याशा डोक्यात पडलेलं ते भोग. मी शहारलो. बेबीला विचारलं, त्यानंच ते पाडलं हे तुला काय माहीत? आणि त्यावर तिने जे सांगितलंय ते ऐकून डॉक्टर माझ्यावर वेड लागायची पाळी आलीये. काय सांगितलं तिने? ती म्हणाली, नाही डॉक्टर, मला त्याचा उच्चार सुद्धा करावासा वाटत नाही. असं काय करतोस जनार्दन? सांग तर खरं. ती म्हणाली, टोकटोक म्हणाला, मी पोपटाचं डोकं पोखरून खातो. मी नको म्हटलं. तर म्हणाला, तू नको म्हणालीस तर मी तुझंच डोकं पोखरून तुझा मेंदू खाईन. खाल्लंही असता त्यानं. भूकच लागली होती ना त्याला. भयंकर भूक. असं म्हणाली ती. मग पुढे? मला अर्थात विलक्षण धक्का बसला. पण मी तो न दाखवता सगळं हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न केला. तरी माझा चेहरा उतरलेलाच असणार. कारण थोड्या वेळानं हिनं काय झालं म्हणून विचारलं. पण मला काही हिला सांगायला धैर्य झालं नाही. त्यानंतर आणखी 2-3 महिने तरी बेबीने टोकटोक पक्षाचं नाव काढलं नाही. ती त्याला विसरून गेली असं मला वाटलं. कारण तुम्हाला माहीतच आहे, मुलं एखाद्या वेळी काहीतरी डोक्यात घेतात, पण ती भरभर वाढत जातात. त्यामुळे आधी डोक्यात घेतलेलं नंतर पटकन विसरूनही जातात. पण 2.5-3 महिन्यांनी एकदा बागेत मुलांची गर्दी जमलेली दिसली. मी जवळून जात होतो. सहज काय झालं म्हणून विचारलं. मुलं म्हणाली, काळा बोका मरून पडलाय. मी पुढं होऊन पाहिलं आणि मला एकदम विठू पोपटाच्या मरणाची आठवण झाली. कारण काळ्या बोक्याच्या डोक्यातही पाठीमागून भोग पडलेलं होतं. ते खोल खोल गेलं होतं. मात्र आतपर्यंत मांस पिंजल्यासारखं बाहेर आलं होतं. रक्त अजून ओलसरच होतं. पण बोक्याला इतर कुठेही काही झालं नव्हतं. मी काहीच न बोलता तिकडून जाऊ लागलो. पण एवढ्यात पाठीमागून बेबी आली. मी थांबलो. तिच्या हातात खेळातलं माती कुपायचं खुरपं होतं. तिचा चेहरा विलक्षण गंभीर होता. किंबहुना अपराधी दिसत होता. तिनं मला पाहिलं आणि तो अधिकच अपराधी झाला. जसा काही तिच्या हातून एखादा मोठा गुन्हा घडला आहे आणि तो इतरांना नसला तरी मला ठाऊक होता. पण त्या गुन्ह्याची जबाबदारी ती नाकारत नव्हती. तिनं इतर मुलांच्या मदतीनं जास्वंदी खालच्या भुसभुशीत मातीत एक खड्डा खणला आणि त्यात काळ्या बोक्याला पुरून टाकलं. वर माती लोटून जमीन पहिल्यासारखी केली. विठू गेला तेव्हा तिच्या मनाला इतकं लागून गेलं होतं. पण तिनं दाखवून दिलं नाही. बहुधा काही घडेल असं याची कल्पना नसल्यामुळे. ते घडलं त्याच्या धक्क्यामुळं कदाचित तिला विठू गेल्याचं दुःख जाणवलंही नसेल. पण आता मात्र तिचा काळा बोका मेला याचं दुःख झालेलं स्पष्ट दिसत होतं. एवढंच नाही तर त्याच्या मरणाला आपण कारणीभूत आहोत असंच तिला वाटत होतं. यावेळी मात्र मी धीर करून सगळं हिच्या कानावर घातलं. अर्थातच हे ऐकून ती हादरलीच खरी. पण ती काही बोलणार तेवढ्यातच बेबी आली. कसल्या गुप्त गोष्टी बोलताय आहोत हे तिनं लगेच ताडलं. ती म्हणाली, मग मी काय करणार? टोकटोक म्हणाला, काळ्या बोक्याचा मेंदू खातो. नको म्हणाले असते तर त्यानं माझा मेंदू. माझ्यानं ऐकवेना. मी खाडकन तिच्या थोबाडीत ठेवून दिली आणि ओरडलो, हे काय चालवलंस बेबी? कुठला टोकटोक आणि कुठलं काय? वाटेल ते बडबडतेस. अशानं तुला वेड लागेल. लक्षात ठेव, त्या पोपटाच्या मरणाशी आणि काळ्या बोक्याच्या मरणाशी तुझा काहीही संबंध नाही. टोकटोकनं तुला काही केलं नसतं, समजलीस? कारण आधी टोकटोक पक्षी अशी काही गोष्टच नाहीये इथं. मी थोबाडीत मारून देखील ती रडली नाही. पण तिचे डोळे मात्र विलक्षण करून झाले. वाटलं ते म्हणतायत, नाही बाबा, तुला कधीच समजायचं नाही. पण टोकटोक आहे, खरंच आहे. मला तो काय सांगतो हे कसं समजावून देऊ मी तुला? त्या दिवसापासून मी काळजीत आहे डॉक्टर.
डॉक्टर, त्या राक्षसी धाडांच्या दरीतलं भयानक अमानुष असं काहीतरी आमच्या घरात आलंय. किंवा बेबीच्या डोक्यावर तरी परिणाम झालाय. ती कसल्या तरी भयंकर भ्रमात सापडलीये, सुकत चाललीये. खाण्यापिण्याकडं लक्षच नाही. तसं पाहिलं तर कशातच लक्ष नाही. बोलता बोलता मध्येच थांबून कसलं तरी चाहूल घेते. कसली ते आता मला समजू लागलंय. कारण कालच ती माझ्या जवळ आली. मला म्हणाली, बाबा तो आलाय. पहिल्यांदा तो आला तेव्हा तिनं असंच शब्द उच्चारले होते, आनंदानं ओरडून. पण आज तिच्या शब्दात आनंद नव्हता. बिलकुल नव्हता. होती ती फक्त थंड आणि निराकार भीती. म्हणून मी तुम्हाला भेटायचं ठरवलं. तुम्ही तिला तपासा, तिच्याशी बोला. मग सांगा काय प्रकार आहे. तुमच्याकडे आलोय ते केवळ तुम्ही डॉक्टर आहात म्हणून नाही, तर सल्ला देणारे एक वडीलधार माणूस म्हणून. घरावर संकट आलंय, तुम्ही मार्ग सुचवा मला. असं घाबरून जाऊ नकोस जनार्दन. संकट काही नाही. हातपाय गाळू नकोस. होईल ठीक सगळं. पहिल्यांदा आधी ते दरीतलं अमानुष वगैरे डोक्यातून काढून टाक. तुझ्या घरात काही सुद्धा झालेलं नाही. तूच सांगितलंस की टोकटोक आवाज त्या जंगलात दिवसभर घुमायचा. तुम्हाला त्याचा त्रास झालाय तरी तो बेबीला आवडायचा. म्हणून तिनं टोकटोक पक्षाची कल्पना डोक्यात घेतली. एवढंच. सो व्हॉट्स रॉंग? त्यानंतर तिच्या पाहण्यात या दोन प्राण्यांचे मृत्यू आले. नॅचरली तिनं त्याचा संबंध टोकटोकच्या कल्पनेशी जोडला. त्या दोन गोष्टींचा काहीही संबंध नाही. तेव्हा तिला तसं सांगून मारून काहीही उपयोग होणार नाही. उलट ती सांगते त्यावर आपला पूर्ण विश्वास आहे असं दाखवायला हवं. आणि मग हलकेच ती कल्पना तिच्या डोक्यातून काढून टाकायला हवी. तू उद्या रात्री तिला घेऊन ये. मी बोलतो तिच्याशी. काय बेबी, मजेत ना? हो. कॅडबरी खाणार? नको. तुझं लक्ष कुठं आहे? कुठं नाही. मग काय करतेस? तुला दुसरा कसला आवाज ऐकू येतो का? हो. तुम्हाला कसं माहीत? काय ऐकू येतंय? टोक-टोक. ती हळूच म्हणाली. कोण करतंय टोक-टोक? टोक-टोक पक्षी. कुठं आहे तो पक्षी? मला नाही दिसत. आहे. माझ्याकडे आहे. तुझ्याकडे कसा आला? आम्ही गेलो होतो ना, तिथे खूप होते टोक-टोक. पण आम्हाला दिसत नसत. एकदा संध्याकाळच्या वेळी मी त्या जंगलाला म्हटलं, मला दे ना एक टोक-टोक. तशी जंगलानं दिला खरा. तुला दिसला तो? नाही. पण माझ्या कानाशी टोकटोक ऐकू यायला लागली. तेव्हा कळालं. आता काय म्हणतोय तो? म्हणतोय मला भूक लागली. तू कुठून देणार त्याला खायला? नाही दिलं तर तो माझं डोकं. मला भीती वाटते. तुला भीती वाटते ना, मग असंच कर. मलाच देऊन टाकतो टोकटोक. तुम्हाला देऊन टाकू? तुम्ही घ्याल? हो, मी घेईन. खरंच घ्याल? हो हो, घेईन की. मग घेतला म्हणा. मोठ्यानं म्हणा. त्यांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्यानं. घेतला घेतला. बाबा तो गेला. बघ आता ऐकू येते का टोकटोक? नाही. आता कशी येईल? माझ्याकडे कुठं आहे तो? सो व्हॉट आय मीन जनार्दन. आता परफेक्टली नॉर्मल झाली आहे ती. किती बरं वाटलं चिमणीला. उड्या मारत मारत निघून गेली. बापाचं बोट धरून गेली बघ. नाहीतर आली होती की ती मंदपणे चालत. लहान पोरांचं समाधान किती छोट्याशा गोष्टीनं होतं नाही? नुसतं मी टोकटोक घेतला म्हटला आणि त्या म्हणताक्षणी तिला सुटल्यासारखं झालं. चला, निजावं आता. रात्र बरीच झालीये. दारावर कोणीतरी टकटक करतंय वाटतं. हे काय? दारात कुणीच नाही. मग कुठनं आवाज आला? खिडकीवर. नक्कीच खिडकीच्या तावदानावर कोणीतरी टकटक करतंय. खिडकीबाहेर तर कुणीच नाहीये. फक्त आकाशात तेवढा पांढरासा चंद्र उगवलाय आणि दाराजवळचा कुत्रा त्याच्याकडे पाहून भुंकत आहे. मग आवाज अगदी जवळून आला. टोकटोक टोकटोक असा. मग तो टोकटोक पक्षी तर? ओ कम ऑन. त्या चिमुरड्याच्या गोष्टीचा लगेच परिणाम झाला की काय मनावर? इतका वेळ त्याच विषयाचा विचार केला म्हणून असे भास. टोकटोक टोकटोक.
नक्की येतोय तरी कुठून हा आवाज? हा भास नाही. भास नाहीये. अणुकुचीदार चोचीचं टोक पुन्हा पुन्हा लाकडावर आपटावं तसं टोक-टोक, टोक-टोक याचा अर्थ काय? खरंच एखादा टोक-टोक पक्षी इथं आलाय की काय? पण इथं कुठून येईल तो? हे थोडंच जंगल आहे. ओ गॉड! म्हणजे मघा आपण गमतीनं बेबीला म्हटलं ते, ते खरंच घडलं नाही ना? आपण टोक-टोक पक्षी घेतला, तिच्याकडून घेतला. म्हणजे खराच तो तिच्याकडून माझ्याकडं. पण असं कसं होईल? हे सगळं खोटं आहे. टोक-टोक पक्षी कुठला असणार? नुसतं त्या पोरीच्या मनाचे खेळ. तिच्या समजुतीसाठी आपण काहीतरी बोललो. ते खरं कसं होईल? पण मग हे आवाज का थांबत नाहीत? कुठंतरी टोक-टोक पक्षी आहे, मग तो दिसत का नाही? वेट, ऐकलं पाहिजे. नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. मग कळेल आवाज कुठून येतोय. परमेश्वरा, आवाज कुठून येतोय ते आत्ता कळलं. हाऊ टेरिबल. आवाज माझ्या डोक्याशी नाही नाही, डोक्यातून अगदी आतून येतोय. तो काय म्हणतोय हे समजतंय. अगदी नीट समजतंय. टोक-टोक, टोक-टोक. मला भूक लागलीये. भयंकर भूक लागलीये. मला त्या कुत्र्याचं डोकं पोखरायचंय. त्या चंद्राकडे पाहून भुंकणाऱ्या कुत्र्याचं. टोक-टोक डोकं पोखरायचंय. कुत्र्याचं? पोखरू का? पोखरू? नाही. हा भास मला थांबवलाच पाहिजे. टोक-टोक खरा नाही. खरा नाहीच. टोक-टोक, टोक-टोक. लवकर बोल. जाऊ मी? जाऊ? नको. मी तुला त्याला मारू देणार नाही. कुत्र्याला मारलंस तर? मग काय करू? टोक-टोक, टोक-टोक. मला भूक लागली. लागू दे. पण कुत्रा माझा आहे. त्याला मी मरू देणार नाही. टोक-टोक, टोक-टोक. थांबली वाटतं. आता कसा गप्प बसला? हे काय? लाल भडक वेदनेची ज्वाळा? टोक-टोक, टोक-टोक. डोक्यासमोर अंधेरी येते. वाचवा. कुणीतरी वाचवा. त्याच्या बाजूला काढा. पुन्हा पुन्हा त्वेषानं तो चोच मारतोय. कानातून, नाही डोळ्यातून, डोक्यातूनही. एकसारखी तीक्ष्ण टोक-टोक. वेदना होतायत. कळा, पिवळी, जांभळी वेदना होते. बाजूला करा त्याला कुणीतरी. आणि काळोख झालाय. सगळीकडे काळोखच दिसतोय. काय झालं? सांगा ना. तुम्ही असे काय दिसताय? आज ऑफिसात काहीतरी भयंकर प्रकार घडलाय का? भयंकर प्रकार? डॉक्टर जयकरांना फार वाईट मरण आलंय. काय? कुणीतरी ऑफिसातच मला सांगितलं. मी तसाच धावत पळत त्यांच्या बंगल्यावर गेलो. लोकांची ही गर्दी जमली. डॉक्टर गेले एवढंच लोक म्हणत होते. बाकी कोणी काही स्पष्ट सांगायलाच तयार नव्हते. डॉक्टरांचा चेहरा मात्र असह्य वेदनांनी पिळवटलेला दिसत होता. पण आजूबाजूला काय झालं काहीच कळालं नाही. लोक कुजबजत होते. डॉक्टरांचा खून झाला. कुणीतरी डोक्यात गोळी घातली. डोक्याला भोक पडलं. पण गोळी मिळाली नाही. इतरही कसला पुरावा नाही. पण खून तरी कसा म्हणायचा? लोक चक्रावलेत. पण तुला माहितीये? कालच डॉक्टरांनी बेबीकडून टोकटोक पक्षी मागून घेतला. पण ते तर म्हणत होते की सगळं खोटं आहे. असं मला देखील वाटलं. पण आता अनुभवावरून काय म्हणायचं? खरंच असेल ते. ते जंगलातलं भयंकर कोणीतरी, त्यानंच प्राण घेतला डॉक्टरांचा. डॉक्टरांचे उपकार जन्मात विसरता येणार नाही. आपल्या पोरीला वाचवता वाचवता बिचाऱ्यांवर हा प्रसंग दुर्दैवच म्हणायचं. पण जे काय होतं ते आता तरी जाईल डॉक्टरांबरोबर. बेबी सुटेल त्याच्यापासनं. काय झालं बेबी? धावत आलीस? घाबरायला काय झालं? काही नाही, काही नाही. मला सांग बेबी, काय झालं? काल आपण टोकटोक पक्षी डॉक्टरांना दिला होता ना? तो परत आलाय माझ्याकडं. बेबी बघा कसं करते. त्याला काढा, ओढवून काढा म्हणते. कसं करतोय बघा म्हणते. आई तो माझा मेंदू. आणि त्यानंतर किंकाळ्या मागून किंकाळ्या. हुंदके. एकटी बेबी झगडतीये. अवघ्या 5 वर्षाची बेबी. पण एकटीच झगडते.
आणि तिचे आई-बाप आम्ही नुसते हताशपणे पाहतोय. बेबी हातपाय झाडते, डोक्याचे केस उपटते, हवेतच कुणाशी तरी झगडल्यासारखं हात हलवते. त्यानंच तिला काहीतरी होतंय असं वाटतंय. गच्च पकडून ठेवलं तर सबंध अंगाला हिसके देते. काहीच बोलू शकत नाही. नुसती किंकाळ्या फुटते आणि केस उपटते. 2-3 मिनिट हे चालतं आणि मग दिव्यांच्या प्रकाशात तिच्या केसात जिरणारा रक्ताचा ओघळ दिसतो. ही किंकाळी फोडून बेशुद्ध पडते. बेबीच्या किंकाळ्याही थांबल्या. शुद्ध हरपून ती माझ्या मांडीवर डोकं टाकते. सगळी शक्ती एकटवून एकदाच पाहते. बेशुद्धीतच बाबा अशी ओठांची हालचाल करते आणि डोळे मिटून घेते. कायमचे. आणि त्या क्षणी माझ्या लक्षात येतं. बेबीनं न सांगताच. टोकटोक पक्षानं त्यावेळीच कुणाचा तरी मेंदू खायला मागितला असणार. आणि स्वतःचा बळी देऊन बेबीनं कोणालाच मरू दिलं नाही. मी बेबीला घट्ट मिठी मारून टाहो फोडतो. आतून आता मला एकच आशा वाटते. तो टोकटोक पक्षी जसा तिच्या सोबत आला, आता तिच्या मरणानंतर तरी जंगलाकडं परत जाईल.